सावध व्हा, लालाच्या देशी दारूचा शेवटचा घोट थेट स्मशानात पोहोचवतोय. दिवसभराचा थकवा घालवायचा आहे म्हणून ओठाला लावलेली दारूची बाटली आता थेट यमराजाचा सापळा ठरत आहे. मारेगाव तालुक्यात दुकानांच्या आड आणि अवैध अड्ड्यांवरून विकल्या जाणाऱ्या बनावट व विषारी देशी दारूने हसते खेळते संसार धुळीस मिळवले आहे. लाला नावाच्या दारू माफियाकडून विकल्या जाणाऱ्या या विषारी दारूमुळे आतापर्यंत 7 निष्पाप तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ज्ञानेश्वर कन्नाके, राहुल गजबे, दीपक कोरडे, विक्रांत गेडाम यासारख्या अनेक उमद्या तरुणांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. वैद्यकीय अहवालानुसार या विषारी दारूतील प्राणघातक रसायनांचा थेट फटका माणसाच्या लिव्हर आणि किडनीवर होत आहे. अवघ्या काही दिवसातच शरीराचे अवयव निकामी होऊन तरुण तडफडून मरत आहे. कमावता पुरुष गेल्याने मागे उरलेल्या विधवा पत्नी, निराधार लहान मुले आणि वृद्ध आई वडिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यसनाच्या विनाशाची ही जिवंत साक्ष आहे. या विषारी रॅकेटचा सूत्रधार लाला आणि त्याच्या अवैध अड्ड्यांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून त्यांना गजाआड करावे अशी तीव्र मागणी नागरिक करत आहे. मद्यपिनो सावधान, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी आजच लालाच्या विषारी दारूला फेकून द्या. आज सावरला नाही तर उद्या तुमची अंत्ययात्रा निघायला वेळ लागणार नाही. मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ.